देशाच्या राजकारणामध्ये युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा असतो आणि युवकांच्या आंदोलनावरून काय घडतं हे आपण पाहतोय दिल्लीमधल्या आंदोलनावरून। परंतु दिल्लीतल्या आंदोलनाच्या नंतरही आपण थोडे पाठीमागे जाऊयात की इंदिरा गांधी यांना लोक आयरन लेडी म्हणायचे, त्यासोबतच त्यांना दुर्गा देखील म्हणायचे। परंतु याच दुर्गाला पुढे अनेकांनी हुकुमशहा देखील म्हटलेलं होतं। अशा इंदिरा गांधींचा खरं तर पराभव करण्यापाठीमागे युवकांचा सहभाग कसा होता, इंदिरा गांधींना सत्तेतून खेचण्यामध्ये युवक कसे सहभागी झाले होते, ते तरुणांचं आंदोलन कसं होतं, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। खरं तर आपण पाहतोय की देशाच्या राजकारणामध्ये युवकांचा सहभाग कसा असतो आणि युवकांच्या सहभागामुळे आणि त्यांच्या आंदोलनामुळे देशाच्या सर्वोच्च नेत्याला कसं पायउतार व्हावं लागतं, हा खरं तर या देशाला इतिहास आहे। इंदिरा गांधी ज्यांच्या बाबतीमध्ये आपण विचार करतो, ज्यांना सर्वाधिक शक्तिशाली लेडी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, त्यांना आयरन लेडी असं आपण म्हणत होतो, त्याच लेडीला दुर्गा देखील म्हणायचो। आणि पुढे आपण पाहतोय की युवकांच्या आंदोलनामुळे, तरुणांच्या आंदोलनामुळे त्याच लेडीला हुकुमशहा देखील म्हणून लोकांनी हिणवलं होतं। सत्तेतून खाली खेचण्यामध्ये युवकांचा सहभाग कसा असतो हे पाहत असताना आपल्याला जावं लागेल त्या आणीबाणीमध्ये, म्हणजेच 1977च्या निवडणुकीच्या आधी। खरं तर आपण पाहतोय 1970ला प्रचंड बेकारी, भ्रष्टाचार या देशामध्ये वाढला होता, महागाई वाढली होती आणि याच्या विरोधामध्ये गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं, ते 1974ला। आणि गुजरातमध्ये हे जे आंदोलन सुरू होतं ते नवनिर्माण, ज्याला आपण म्हणू की नवनिर्माण आंदोलन होतं। आणि या नवनिर्माण आंदोलनाच्या माध्यमातून गुजरातमधील तरुण रस्त्यावर आले। गुजरातमधील तरुणांनी एक संघटन उभं करून या सरकारच्या विरोधामध्ये कार्य केलं। त्यानंतर आपण पाहतोय की बिहारमधले युवक देखील बाहेर पडले आणि बिहारमधील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाचं नेतृत्व विद्यार्थ्यांनी, युवकांनी जयप्रकाश नारायण यांना करण्यासाठी खरं तर पुढे केलं। त्यांना विनंती केली की त्यांनी आमचं नेतृत्व करावं। हे बघा, तरुण जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा या देशामध्ये खरं तर सत्तेत बदल झालाय आणि युवकांनी ती सत्ता बदलून देखील दाखवली। त्यामुळे इंदिरा गांधींसारख्या शक्तिशाली महिलेला देखील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं होतं केवळ तरुणांच्या आंदोलनामुळं। आणि आपण आज पाहतोय की आज जे काही दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे त्याचा इतिहास पाहायला गेला तर आपल्याला तरुणांच्या या आंदोलनाकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। आणि मग बिहारमधल्या युवकांनी जे काही आता सध्या सुरू केलेलं आंदोलन आहे, हे सत्ता बदलाचं आंदोलन आहे का, हा देखील प्रश्न पडतो। त्यामुळे खरं तर युवकांना हलक्यात घेऊ नये असं खरं तर सरकारला आज समजलं पाहिजे। कारण आज आपण पाहतोय मोहन भागवत असतील किंवा इतर नेतृत्वाने दिलेल्या प्रतिक्रिया ह्या खरं तर या युवकांसमोर, तरुणांसमोर कुठेतरी सरकार झुकलंय अशाच प्रतिक्रिया दिसून येत आहेत। तर आपण होतो इंदिरा गांधींच्या त्या आंदोलनामध्ये, इंदिरा गांधींच्या विरोधातल्या आंदोलनामध्ये बिहारमधील युवकांनी आंदोलन केलं आणि बिहारमधील युवकांनी देखील जयप्रकाश नारायण यांना विनंती केली की आमचं नेतृत्व करावं। जेपी, खरं तर आपण ज्यांना जेपी नावाने ओळखतो, यांनी पुन्हा संपूर्ण क्रांतीचा संदेश दिला आणि संपूर्ण क्रांतीचा संदेश दिल्यानंतर, घोषणा केल्यानंतर हे आंदोलन आहे ते पेटलं आणि देशभर हे आंदोलन पेटलं। अनेक युवकांना अटक झाली, अनेकांना खरं तर सर्वसामान्य माणसाला याचा त्रास झाला आणि युवकांना अटक झाली, अनेक राजकीय नेत्यांना देखील तुरुंगवास झाला। आणि मग अशा पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींची जी काही हुकुमशाही आहे ती हुकुमशाही खरं तर देशासमोर आली। इंदिरा गांधी यांना ज्या लोकांनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हटलं होतं, ज्या लोकांनी इंदिरा गांधींना आयरन लेडी म्हटलं होतं, ज्यांना शक्तिशाली महिला म्हटलं होतं, आता तोच युवक आणि तोच समाज इंदिरा गांधी यांना खरं तर हुकुमशहा म्हणत होता। आणि मग ही हुकुमशाही इंदिरा गांधींनी त्या काळामध्ये सुरू केली। त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण क्रांतीचा नारा जयप्रकाश नारायण यांनी दिला आणि त्यांना युवकांनी प्रचंड साथ दिली। गुजरातमधला युवक असू द्या, नवनिर्माण आंदोलन करणारा युवक असू द्या किंवा बिहारमधला युवक असू द्या, यांनी जो काही जयप्रकाश नारायण यांच्या पाठीमागे युवक ज्या पद्धतीने उभे राहिले होते त्यावरून कळतं की त्या काळामध्ये इंदिरा गांधी सारख्या एका हुकुमशाही आणि एका शक्तिशाली महिलेला सत्तेतून बाहेर पडावं लागलं। त्यानंतर आपण पाहतोय 25 जून हा दिवस उजळला आणि 25 जून 1975ला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली आणि या आणीबाणीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना अटक झाली, अनेक नेतृत्वांना अटक झाली, राजकीय नेत्यांना अटक झाली आणि सर्वसामान्य माणसाला देखील त्यांच्या हक्क अधिकारापासून दूर ठेवण्यात आलं आणि स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेले या आणीबाणीच्या काळामध्ये।
आणि ही आणीबाणी लादल्यानंतर प्रसार माध्यमांवर देखील एक बंदी होती, त्यांना सेन्सॉरशिप लागू केली होती। ही जी इंदिरा गांधींची हुकुमशाही आहे, ही हुकुमशाही धडधडीत दिसत असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। अनेक विद्यार्थी जेलमध्ये गेले, नेते जेलमध्ये गेले, राजकीय नेतृत्व जेलमध्ये गेले आणि अशा पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। पुन्हा 1977 ला आपण पाहतोय, आणीबाणी संपल्यानंतर 1977 ला निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये या शक्तिशाली महिलेला या युवकांच्या आंदोलनामुळे पराभूत व्हावं लागलं। आपण पाहतोय जनता पक्ष सत्तेमध्ये आला, जनता पक्ष सत्तेत आला तेव्हा त्यांच्यासोबत जी काही नेतृत्व होते, जे काही त्या काळामध्ये ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुणांनी खरं तर या आंदोलनात सहभाग घेतला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळात किती पक्ष होते आणि या सर्व पक्षांनी मिळून इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता। भारतीय लोकशाही दल असेल, भारतीय जनसंघ असेल, त्याचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी करत होते। खरं तर भाजपने हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जे काही आंदोलन सुरू आहे, हेच आंदोलन, तशाच प्रकारचं आंदोलन एका शक्तिशाली महिलेच्या विरोधामध्ये याच भारतात झालं होतं आणि त्या काळामध्ये म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे खरं तर इंदिरा गांधी यांच्या विरोधामध्ये अशाच प्रकारे रस्त्यावर उतरलेले होते आणि त्यांनी या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींना विरोध केला होता, त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला विरोध केला होता। हे भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यावेळेस आपण पाहतोय भारतीय जनसंघ असेल, भारतीय लोकदल असेल आणि काँग्रेस ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणू, तो पक्ष आणि त्याचं नेतृत्व करत होते मोरारजी देसाई। आणि मग आपण पाहतोय जनता पक्षात सरकार आलं, मोरारजी देसाई खरं तर प्रधानमंत्री झाले आणि त्यानंतर आपण पाहतोय त्याच सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी हे परराष्ट्र मंत्री झाले होते। आणि मग अशा प्रकारे हुकुमशाही प्रवृत्तीच्या सत्तेला खाली खेचण्याचं काम इथल्या युवकांनी केलं आणि त्या युवकांनी आपलं नेतृत्व जयप्रकाशजी नारायण यांना करण्यासाठी सांगितलं। आज तशी परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते। एकीकडे सोनम वांगचुक हे या सर्वांचं नेतृत्व करत आहेत आणि अभिजित दिपके हे सर्व युवकांना घेऊन हा किल्ला लढवत आहेत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी या आंदोलनाचा इतिहास जो आहे किंवा इंदिरा गांधी सारख्या एका शक्तिशाली महिलेला देखील पदावरून खाली जावं लागतं, सत्तेतून खाली जावं लागतं। अशा महिलेला जर सत्ता टिकवता येत नसेल तर आपण पाहतोय की आज नरेंद्र मोदी यांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्यानं पाहावं, कारण ज्या काळामध्ये परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी होते आणि तो काळ आणि इंदिरा गांधींचा पराभव, या सर्व गोष्टीचा, या सर्वांचा इतिहास जो आहे तो ताजा आहे आणि तो इतिहास पुन्हा नव्यानं उभा राहील जर हे आंदोलन असंच चिघळत राहिलं तर। त्यामुळे युवकांच्या प्रश्नांकडे खरं तर सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये असंच या ठिकाणी म्हणणं योग्य राहील। समाजवादी पक्ष असेल किंवा भारतीय लोकदल असेल किंवा काँग्रेस ऑर्गनायझेशन असेल किंवा त्यासोबतच आपण पाहतोय भारतीय जनसंघ असेल, या सर्वांनी मिळून ते आंदोलन आणि सत्ता आपल्या हातामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते। यावरून एवढंच म्हणता येतं की 1977 ला जनता पक्षाचं सरकार येतं, याचं कारण आहे की बिहार आणि गुजरात मधील विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन, संपूर्ण क्रांतीचा नारा आणि बिहार मधल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, या युवकांच्या आंदोलनामुळे एका शक्तिशाली महिलेला अर्थात इंदिरा गांधींना आपल्या हुकुमशाही प्रवृत्तीला पाठीमागे ठेवावं लागलं आणि सत्तेमध्ये पायउतार व्हावं लागलं। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की हे युवकांचं आंदोलन किती चिघळू द्यायचं आणि किती त्याला वेळेच त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना वेळेस थांबवायचं, हे खरं तर सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये असणार आहे। एकूणच काय तर सत्ता जी आहे, हुकुमशहा जरी असला, त्याला सत्तेतून खाली खेचण्याचं काम जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हे युवकांनी केलंय, तरुणांनी केलंय। त्यामुळे भारतामध्ये सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं, हा इतिहास लक्षात घ्यावा आणि युवकांच्या प्रश्नांना खरं तर न्याय द्यावा, एवढंच या ठिकाणी म्हणता येतं। आपल्याला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।